खास करून विश्वास वैयक्तिक 2 षटक हाताळले होते. खूप चांगल्या प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली ती पहिल्या मॅचमध्ये. पाहूया दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीमध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विश्वास येतो त्यांच्यासमोर विजय भोईर. यावेळी साखोर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढले इनफिल्डच्या बाहेर. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावीच्या मदतीने इथे मात्र संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केला जातो. भीम कालनच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं होतं. तोच भीम कालन इन ऍक्शन मध्ये पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतो इनफिल्ड मध्ये. यावेळेस इनसाइड एज होती, बॉटमला चेंडू लागलाय. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल करत होता यष्ट्यांकडे. स्वतःचं प्रेझन्स ऑफ माइंड वापरलं निलेश कापसेने आणि चेंडूला इथं मात्र बॅटने अडवलं गेलं. चांगली गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजी विश्वासने पहिल्या मॅचमध्ये केली होती तशाच प्रकारची सुरुवात इथे मात्र दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळावं हे त्यांनी उदाहरण इथे मात्र पेश करून दिलंय. परंतु अजूनही चान्स आहे निलेश कापसेकडे. पॉवर प्लेचं षटकाचे काही चेंडू शेष हलक्या हाताने खूप चांगल्या प्रकारचा बॉटम हँडचा वापर इथे मात्र करताना पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओढतो 4 धावांसाठी चौकार. पहिल्या मॅच मध्ये खातं उघडता आलं नव्हतं वैयक्तिक निलेश कापसेला, परंतु आता मात्र खूप चांगल्या प्रकारचा इथे मात्र बॉटम हँडचा वापर आणि खाली क्षेत्रामध्ये अक्षरशः चेंडूला फेकून दिलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराने स्वतःचं वैयक्तिक इथे मात्र अकाउंट ओपन केलं जातं. 4 धावेने 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 5 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज विश्वास. यावेळेस पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, यावेळेस थोडं वाईड केलाय. चेंडू थांबणार नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो निलेश कापसेच्या बॅटमधून. फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट हे म्हटलं जातं. तशाच प्रकारचं इथे मात्र खेळ निलेश कापसे यांच्याकडून पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये जरूर फेल झाले होते, त्यानंतर आपला क्लास काय आहे हे मात्र 2 चेंडूमध्ये सिद्ध केलंय. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यापर्यंत चेंडू गाठतोय सीमारेषा. बॅक टू बॅक तिसरा चौकार निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर वेगाने धावसंख्या फलक वाढतोय 13 या आकड्यावर. क्लास आहे, हा क्लास आहे. खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे निलेश कापसेकडे. खूप वर्ष या क्रिकेटचा अनुभवामध्ये त्याचं गेलंय आणि तेच अनुभव इथे मात्र सिद्ध करून दाखवलाय. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या बॅटमधून. इथे मात्र आता कमबॅक करावं लागेल विश्वासला. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र कमबॅक करून देईल का. यावेळेस कोर्ट बिहाइंडची अपील इथे मात्र पंचांकडे केली जाते. लाऊड अपील पाहायला मिळते. पंच थोडस विचार विनिमय करतायत. नक्कीच थोडस डाऊट त्यांच्या देखील मनामध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये एक अनुभव दाटून भरलेला असलेला कोमल हिरवले आहेत. येस, पंचांचं बोट आकाशात. बॅक टू बॅक 3 चौकारानंतर मी म्हटलं होतं विश्वासला कमबॅक करावं लागेल आणि त्याच प्रकारचं कमबॅक या चेंडूवर मात्र विश्वासने करून दाखवलंय. आणि इथे मात्र मैदान सोडायला भाग पाडलाय निलेश कापसेची खेळी संपुष्टात. सिद्ध केलं होतं. निलेश कापसेने देखील आपली फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची साकारली होती या मॅच मध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा आपली धारदार गोलंदाजीचा परिचय पुन्हा एकदा पटवून दिला विश्वासने. ज्या विश्वासने 2 षटक खूप चांगल्या प्रकारचे हाताळल्या होत्या तोच विश्वास या मॅच मध्ये पाहायला मिळाला. नक्कीच 3 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आले. त्यानं कमबॅक करून दिलंय त्यांनी. एक महत्वाचा गडीबाद ज्या निलेशने आक्रमक रूप धारण केलं होतं त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते त्या निलेशची खेळी मात्र इथे संपुष्टात आणली. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते.
ऑन स्कोअरबोर्ड 13. एक गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील येत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सुधीर. ज्या सुधीरने मॅन ऑफ द मॅच पटकावली होती गोलंदाजीच्या जोरावर. एका षटकामध्ये 3 महत्वाचे गडी बाद सुधीरने केले होते. 2 ते 3 पावलांचा रनअप यावेळेस सॉफ्ट हँडने सन्मान देण्यास भाग पडलं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अवधी होता आणि त्या अवधीचा फायदा इथे मात्र घेतला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजय आणि गणेश मध्ये खूप चांगल्या प्रकारची कॉलिंग इथे मात्र पाहायला मिळाली. हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश केला होता. खाली क्षेत्रामध्ये ढकललं होतं आणि त्याच्यावर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. संधी होती परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या पार. चौकार येतोय. विजय भोईरच्या बॅटमधून हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं चेंडू चांगला होता परंतु त्याला चांगल्या प्रकारची दिशा दिली. स्विच हिट पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचा फटका तिथं सजवला गेला. नक्कीच प्रयत्न केले होते इनफिल्ड मधून परंतु थोडंसं हाईट फॅक्टर होतं त्या चेंडूमध्ये. त्याचमुळे चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. आता मात्र तो क्षेत्र फिल्डर सजवला गेलाय. यावेळेस लाईन मिस केली आणि त्रिफळाची चौकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना सुधीर आपली ओळख इथे मात्र पेश करतो. ज्या सुधीरने महत्वाचे 3 गडी बाद करत समोरच्या संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलला होता. काटाई संघाला या संघामधून या स्पर्धेमधून आपला अस्तित्व गमवावं लागलं आणि त्याचं कारण म्हणजे सुधीर होता आणि त्याच सुधीरने इथे मात्र आपलं उदाहरण पुन्हा एकदा सिद्ध केलंय. एक सेट फलंदाज विजय भोईरच्या केलेला संपुष्टी आणली आणि खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्करचा चेंडू आणि त्याला प्रत्युत्तर नव्हतं विजय भोईरकडे आणि यष्ट्या वाकवल्या गेल्यात. नवीन फलंदाज स्वरूप येतोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 2 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज स्वरूप एकदा फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साइडला हलक्या हाताने फ्लेक केला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरीसाठी अवधी होता आणि पूर्ण त्याचा फायदा इथे मात्र घेताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर स्वरूपने मित्र 2 धावेने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 21 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळी सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि यष्ट्या वाकवल्या गेल्या. या षटकातील दुसरी यष्टी वाकवली गेली आहे सुधीरच्या मार्फत. ज्या प्रकारे सुधीरने 3 विकेट प्राप्त केले होत्या पहिल्या मॅच मध्ये तोच तडाखा या मॅच मध्ये देखील कंटिन्यू ठेवला. यावेळेस 2 महत्वाच्या गडी यष्ट्या वाकवल्या गेल्या. लाईन मिस केली. चेंडू पडल्यानंतर यावेळेस जर पाहायला गेलं ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट यामध्ये पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. ज्या प्रकारे सबमरीन पाण्याच्या खालून प्रवास करते तशाच प्रकारच्या हा चेंडूची डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर खालून गेला. त्यानंतर पूर्णपणे फलंदाज स्वरूपला त्याचं प्रत्युत्तर नव्हतं आणि डायरेक्ट चेंडू जाऊन यष्ट्यांना धडकलं. नवीन फलंदाज स्वप्नील येते. हे देखील मोठं नाव आहे. रेग्युलर स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्यांच्या मार्फत आम्हाला सातत्यानं पाहायला मिळाली होती. तोच स्वप्नील आता मात्र 40+ माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय सुधीर. आता मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पाहूया पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचे 3 गडी बाद घेतले होते तो तिसरा गडी येईल का. समोर एक स्वप्नील आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. खूप मोठं चेस होतं किशोरसाठी. खूप चांगल्या प्रकारे चेंडू पर्यंत आलाय. 2 धावेवर मात्र इथं समाधान मानावं लागलंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 23 या आकड्यावर. 2 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकामध्ये विश्वासने हाताळलेल्या षटकामध्ये 3 चौकाराच्या मोबदल्यात 13 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर सुधीरच्या षटकामध्ये 1 चौकार जरूर आला, परंतु त्यामध्ये 2 महत्त्वाचे गडी बाद आणि 3 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. अशा प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये 10 धावसंख्या पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या फलकावर 23 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. धावसंख्या 23. गणेश पाटील येत आहेत. पहिला चेंडू फेस करतील गणेश पाटील. पंडित आले तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. खूप चांगल्या प्रकारचा, परंतु चेंडू घेण्यासाठी फंबल होताना त्याचा फायदा. इथे मात्र दुहेरी धाव तिहेरी धाव कंप्लीट करत असताना 2 फलंदाज. खूप चांगल्या प्रकारची कॉलिंग, खूप चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर गणेश पाटीलने स्वतःच 3 धावेने इथे मात्र अकाउंट ओपन केलं गेलाय. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 26 या आकड्यावर. यावेळी मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतायत येस इट इज वाईड. अंतर धाव एक वाईडच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या फलक 27 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. वाईडचा चेंडू इथे मात्र त्याची भरपाई इथे मात्र करत असताना पंडित गोलंदाजाकडून. पंडितने देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती. संपूर्ण हेडूटने टीमची गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची आहे. ते त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलंय. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट आले. फुलरलेनचा चेंडू अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. पुन्हा एकदा किशोर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. उचलतील, फेक करतील. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मोबदल्यात धावसंख्या फलक 29 या आकड्यावरून पोहोचतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक अजूनही मार्गस्थ असताना पंडित यांच्या शतकातील काही चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. फ्लाय केलं होतं चेंडूला, थोडीशी फ्लाईट दिली होती, त्यामध्येच बीट केलं फलंदाज स्वप्नीलला. 1 धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र ऍड होईल. धावसंख्या फलकावर धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील अजूनही शिल्लक. तिसऱ्या षटकातील या 2 चेंडूंचा कशा प्रकारे फायदा. आता मात्र गणेश आहेत. यावेळेस इनसाइड आउटचा लाजवाब फटका, परंतु स्वतःसाठी जागा बनवतो विश्वास. 1 टप्पा घेत असताना दुसरीसाठी थांबला गेलाय. थोडीशी हा ना तू तू मैं याच्याच मध्येच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 32. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पंडित यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल. एकही मोठा फटका तिसऱ्या षटकामध्ये आला नाहीये. नक्कीच दुहेरी आणि तिहेरी धावसंख्या त्या षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु एखादा मोठा फटका आला नाहीये. जमेची बाजू म्हणावी लागेल हेडूटने संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 टप्प्यावर येऊ शकत नाही. दुसऱ्या टप्प्यावर येत असताना उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर 3 धावसंख्या धावून काढल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर देखील 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 35 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. येस, पाण्याची मागणी केली जाते. आयोजकांना विनंती असेल मुख्य आयोजक आहेत सुरेश गोंधले. खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्या स्पर्धेसाठी स्वतः घेत आहेत. मुख्य आयोजक देखील आहेत, परंतु पाण्याची सोय देखील खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी आपल्या या स्पर्धेमध्ये. स्वतःची स्पर्धा आहे त्यामुळे स्वतः पाऊल पुढे ठेवत आहेत. प्रत्येक कामासाठी पुढे जात आहेत. अशाच प्रकारच्या आयोजकांची, अशा प्रकारच्या माणसांची गरज असते आपल्या स्पर्धेला. खूप चांगल्या प्रकारचं वर्क
आहे त्यांचं या स्पर्धेसाठी. 3 षटकांच्या अखेरीस वाडेकर संघाची धावसंख्या 35, 3 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळते. अजूनही 1 षटक शिल्लक आहे, त्यामुळे 50+ पुढे जाण्याची अपेक्षा जरूर पवेलियन कक्षामध्ये आहे. नक्कीच ज्या प्रकारचे फलंदाजी करतायत गणेश पाटील, स्वप्नील हे 2 मोठे नाव मैदानाच्या आतमध्ये अजूनही क्रीजवर आहेत, त्यामुळे अपेक्षा करणं साहजिक आहे. कारण का ज्या प्रकारची खेळी झाली आहे गणेश पाटील यांच्याकडून, नक्कीच अपेक्षा ठेवले गेलेत. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल भीम कालन. ज्या भीम कालनने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती. गोलंदाजी खूप चांगली आहे हेड्डुटणे संघाची. तोफखाना खूप चांगल्या प्रकारचा दहाडला होता पहिल्या मॅचमध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती, पूर्णपणे बॅकफुटला ढकलला होता काटेई संघाला, आणि त्याचाच परिणाम म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला हेड्डुटणे संघाने. फक्त आणि फक्त 29 धावा खर्च केल्या होत्या 5 षटकांमध्ये. यावेळेला स्लोवर गतीचा चेंडू होता, बॅकफुटला गेला होता, पंच केला समोरच्या दिशेला, फुटबॉलच्या स्वरूपाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकअप होतं डीप मध्ये, त्यामुळेच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 37. नक्कीच कॅल्क्युलेशन इथे आखले जातात वाडेकर संघाच्या पवेलियन मधून. नक्कीच पुरेशी धावसंख्या ठरू शकते असं ते वारंवार सांगतात. बॅकफुटला गेल्यात, पंच केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्यांच्या चेंडू अवाक्याच्या बाहेर, चेंडू थांबणार नाही. चेंडू 4 धावांसाठी गणेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतोय. खूप चांगल्या प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरतायत गणेश पाटील. बॅकफुटला जातात सातत्याने, समोरच्या दिशेला पंच करतायत, स्क्वेअर कट असेल, समोरच्या दिशेला ड्राईव्ह असेल, अशा प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन त्याच्या मार्ग पाहायला मिळत आहे. संपूर्ण ग्राउंडवर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे झेंडे, भगवे ध्वज पाहायला मिळतात. शिवसेना तसेच बीजेपीच्या माध्यमाने हे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जुना चेंडू देण्यात येईल. 3ऱ्या षटकाच्या नंतर जुना चेंडू दिला जाईल हे आयोजकांनी आधीच सांगितलं होतं. नक्कीच आयोजकांनी आधीच सूचना दिली होती. 3ऱ्या षटकाच्या नंतर कुठलाही चेंडू हरवला, फुटला तर जुना चेंडू दिला जाईल. त्याच प्रकारचा हा नियम इथं पालन करत असताना आमचं आयोजन कमिटी जुना चेंडू देण्यात आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 41 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी आता मात्र होतीये गणेशकडून. तर स्पीड अप करायचं आहे. तर मात्र ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र जुळला नाहीये. चांगल्या प्रकारचं बॅकअप होतं तिथे शॉर्ट फाईन लेगला. त्याचमुळे एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागलंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 42 या आकड्यावर. लोवर गतीचा चेंडू फ्रंट फुटला आले होते, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, परंतु त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतो 4 धावांसाठी. हा चौकार येतो सुमनेच्या बॅटमधून. हे 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 46 या आकड्यावर. 46. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. हवेच्या वेगाच्या लाटावर स्वार होऊन हा चेंडू जाईल. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका स्वप्नीलच्या बॅटमधून. नक्कीच ज्या स्वप्नीलचा मी उल्लेख केला होता त्या उल्लेखाला इथे मात्र सार्थ ठरणारी कामगिरी इथे मात्र होत असताना खूप चांगल्या प्रकारचा फटका
खूप चांगल्या प्रकारचा चेंडू तिथे पिक केला. ओव्हरपिच चेंडू घेतला. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे सजवला गेला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 52 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुढील चेंडू यावेळी बॅटची लीडिंग एज होती. नक्कीच चान्स होती यष्टीरक्षकाकडे. तो बीट झालेत आणि अशा प्रकारे एक धाव इथे मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पाहायला मिळेल धावसंख्या बोर्डवर 53 म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज. स्वप्नील भोईरचा जर विचार केला गेला तर 7 चेंडूमध्ये तब्बल 15 धावसंख्या, खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल आपल्या संघासाठी. ज्यावेळेस निलेश कापसे परतले होते त्यानंतर खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड होताना पाहायला मिळाली. गणेश पाटील आणि स्वप्नील भोईर यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या फुटली आणि त्याच्याच जोरावर आपण धावसंख्या पाहू शकता. टार्गेट सेट केलं इथे मात्र 24 चेंडू 54 धावसंख्येचं जिंकण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी पाहिली होती एडुटणे संघाची. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी फलंदाजीवर आली आहे. पहिल्या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 30 धावसंख्या चेस करायची होती, परंतु आता मात्र धावसंख्या 54 आहे. आता मात्र नक्कीच जिम्मेदारी स्वीकारावी लागेल एडुटणे संघाला फलंदाजांना. ज्या प्रकारची फलंदाजी वाडेगड संघाने केली त्याच प्रकारची आता फलंदाजी मात्र प्रत्युत्तर सेट करावं लागेल एडुटणे संघाला. पण का एका बाजूला क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये पिसवली संघ, खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. मयूर असेल, कोमल हिरवलेला जास्त काही करता आलं नव्हतं. पहिल्या चेंडूवर नक्कीच बाद झाले, त्यानंतर मयूरने पारी सांभाळली आणि खूप चांगल्या प्रकारचं स्कोर उभं केलं. त्या स्कोरला प्रत्युत्तर देता आलं नाही कुंभाडे संघाला आणि त्याचाच परिणाम कुंभाडे संघाला ही स्पर्धा मात्र मुकावी लागली आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला पिसवली संघाने. आणि ह्या संघामधून आता जिंकणारा संघ फाईट करेल पिसवली संघाशी. त्यासाठी इथे मात्र 24 चेंडू आणि 54 धावसंख्येचं टार्गेट इथं मात्र चेस करावं लागेल. आणि टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय, मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ टिटवाला विश्वास केने. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हे मॅच देखील आपण पाहतोय हेदुटणे त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर जिंकण्यासाठी 54 धाबांचं अवाढव्य लक्ष आता मात्र समोर ठेवलं गेलंय वाडेकर संघानं. आणि आता मात्र हेदुटणे संघाला इथून मात्र हा टार्गेट सेट केला गेला, त्याचा नक्कीच पार पाडावा लागेल. जर अंतिम सामन्यामध्ये आपल्याला जायचं असेल, अंतिम सामन्यासाठी खेळायचं असेल पिसवडी संघाच्या अगेन्स्ट, तर दोन्ही संघांना
हा सामना जिंकणं तितकंच गरजेचा. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम फेरीसाठी दाखल होईल. सलामीची जोडी उमेश पाटील त्याच्या सोबतीनं नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेश देखील सज्ज झाला. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओहो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संध्याकाळचं सत्र आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च स्वर्गीय पिंट्या 1140+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली 40+ चषकाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण विद्यमान सामना मित्रांनो पाहतो मधाच्या आतमध्ये हेदुटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर या दोन दिग्गज संघादरम्यान जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये उमेश पाटील त्याच्या सोबतीनं नितीन पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आता मात्र बदल केला जातोय. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता आहे. 53 धावा इथून मात्र बनवायच्यात. चांगला खेळ एकंदरीत आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. अजूनही एक सामना शिल्लक आहे. 4 वाजून 39 मिनिटं झालेले आहेत आणि इथून अजून एक सामना खेळवायचा. 23 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता असेल. खेळला असं बॅटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल उमेश पाटील. त्याच्याकडे कमालीची फटकेबाजी केली होती. ओ पहिला चेंडूवर अति आक्रमण. या खेळीसाठी ओळखला जातो नितीन पाटील आणि त्याच्या सोबतीनं आलेला उमेश पाटीलला आपण पाहतोय. उमेशच्या बॅट मधून ब्लास्ट. चेंडू फरार. सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. यस चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. टीम मीटिंग नको आपण जास्तीचा वेळ घेता. सुरुवातीपासूनच आपल्याला ऑफिशियल कॉल आयोजकांच्या माध्यमातून दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 धावा. चांगली सुरुवात. हो इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू येथे डॉट. 21 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावेंची आवश्यकता. जोपर्यंत उमेश पाटील खेळपट्टीवरती सज्ज आहे तोपर्यंत नक्कीच हा पराक्रम होईल यात मात्र शंका नाही, कारण की त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता. ओ शॉर्टलाईन चेंडू. खराब चेंडू आणि या ठिकाणी मात्र फटका देखील दमदार पाहायला मिळाला. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स मायटी ह्यूज मॅक्झिमम बिग हिट षटकार. थोडी लेन खेचली आणि या ठिकाणी मात्र चांगला फटका देखील एक्झिक्यूट केला. जागा बनवली नाही. आधी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. दमदार षटकार आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. मी आधीच म्हटलं होतं उमेशची विकेट्स फार महत्वाची आहे. तोपर्यंत तो खेळपट्टीवरती आहे. धावांचा पाऊस जरूर पाडेल यात मात्र शंका नाही. हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथून मात्र फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं बॅटल आजच्या एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळालं. एकंदरीत 8 संघ आज आपण पाहिले. उंबार्डे, आडिवली, पिसवली, नवापाडा, मानिवली, वाडेगर आणि हेदुटणे आणि त्यांच्या सोबतीनं काटाई संघ देखील आपण पाहिला. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आपण प्लीज. त्या गोष्टीची नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 12th रन ऑन दी बोर्ड आणि अंतिम चेंडू षटकातील. ओ बॅटची इनरेज असावी का. यस यस अपील आणि फिंगर अप. फलंदाज होईल बाद आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल. नितीन पाटीलच्या खेळीचा अंत. नितीन बॅक टू द पवेलियन. 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 42 धावांचं. 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावा बनवायच्या. चांगला खेळ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. एकेका धावेसाठी या ठिकाणी मात्र संघर्ष केला जातोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती किशोर दाखल होतोय. उमेशच्या नक्कीच खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे.
चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विजय भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. तेज तरार गोलंदाजी आपण पाहिली होती. व्हेरिएशन फार आहे आणि एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत वाडेकर संघाचे आणि इथून मात्र कमबॅक करावं लागेल त्यांना देखील. 18 चेंडू 42ची आवश्यकता. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडासा जास्तीचा वेळ आपण घेता या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या प्लीज. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता. रणनीती आखली जाते, स्ट्रॅटेजी आखली जाते, ती म्हणजेच खास करून उमेश पाटीलसाठी. तेज तरार आक्रमक हा फटकेबाज करणारा फलंदाज आहे आणि त्या अनुषंगाने त्याची विकेट्स फार महत्त्वाची असेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता. 18-42चं समीकरण. चला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. एवढा वेळ आपण घेताय 5-5 मिनिटं जर एकेका चेंडूसाठी गेली तर अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे. अजून एक सामना शिल्लक आहे आपला. प्लीज त्या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. असोसिएशन कमिटीने आणखी एक नियम आणणं गरजेचं आहे जो नक्कीच आपण अनेक स्पर्धामध्ये पाहतोय. 20 मिनिटांचा अवधी असतो 4 षटकांसाठी. जर 4 षटक 20 मिनिटांमध्ये नाही झालं तर लगेचच दंडित केलं जातं. एक फिल्डर एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घेत आहेत, परंतु ही 40+ स्पर्धा. इथे नियमावली देखील तितकीच ताकदवर आपल्याला पाहायला मिळते. चला गोलंदाज तयार. आता मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता असेल. हो फटका लाजवाब आहे. उंची जास्त लांबी कमी. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो नशिबाची साथ मिळते आणि चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ऑफ द लाईन. सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. क्षेत्ररक्षणाचे नक्कीच विचार केला. क्षेत्ररक्षकाने अनुमान देखील चांगला लावला होता, परंतु काहीशा मर्यादा आहेत क्रीडांगणाच्या, त्या अनुषंगाने इथे मात्र झेल कॅरी करू शकले नाहीत. चौकार आला पहिल्या चेंडूवरती. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 17 चेंडू 38 धावांचं. 17 मध्ये 38 धावा बनवायच्या. उमेशने आता मात्र आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. चांगली फटकेबाजी तो देखील मधाच्या आतमध्ये करतोय. हो इथे मात्र हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. हा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला आणि एका धावेच्या मधीनं. चला वाडेकर संघ आपण अंपायरशी सल्ला मसलत करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो, या गोष्टीची नोंद घ्या. सतरा चेंडू जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता असेल. आणि क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आता मात्र पुनश्च चेंज केली जाते, परंतु सातत्याने सूचना देऊ आम्ही वाडेकर संघाला की आपण जास्तीचा वेळ घेता. एकेका चेंडूसाठी आपण सातत्याने क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना चेंजेस करता आणि त्यासाठी आपण जास्तीचा वेळ घेतला. गोलंदाज तयार. ऑन दी मार्क. गोलंदाजी ट्रॅकवरती. हो पुनश्च चांगला फटका बिगिट केलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र अनुमान चांगला. क्या बात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि फलंदाज होते बाद. अर्थातच उमेश पाटील. बॅक टू द पवेलियन. टीम मीटिंग नकोय, टीम हडल नकोय. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. जे जाळं विणलं होतं ती स्ट्रॅटेजी निर्माण केली होती, त्या जाळ्यामध्ये आता मात्र अडकवला आज बॅटर उमेश पाटीलला. आणि आता मात्र इथून विजयाच्या अशा आणखी पल्लवित झाल्या असतील त्या म्हणजेच वाडेकर या संघाच्या, कारण की महत्वाची विकेट्स होती. गोल्डन फिश डगआउट शाश्याला अर्थातच उमेश पाटील. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दिलीप पाटीलला आपण पाहणार आहोत. सोळा चेंडू जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 37 धावेंची आवश्यकता असेल. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये जरूर अडकवले, परंतु इथूनही 16 चेंडू आणि 37चा पाठलाग करावा लागेल मधाच्या आतमध्ये हेदुटणे या संघाला.
वेळ अतिरिक्त घेताय आपण सातत्याने, या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हा शेवटचा ऑफिशियल कॉल. जर इथून जर आणखीचा वेळ घेतला तर नक्कीच आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. हो, इथे मात्र बॅकफूटला गेले, स्लाइस केले, परंतु शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. फलंदाजी करत असताना हेदूटने 40+. कमालीची या ठिकाणी मात्र गोलंदाजी राहिली आहे वाडेकर संघाच्या माध्यमातून. फटकेबाजी देखील चांगली राहिली होती आणि आता मात्र गोलंदाजाने देखील अक्षरशः चांगली गोलंदाजी केली आहे. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि पुनश्च एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. जशी उमेश पाटीलची खेळी संपली तशा मात्र धावांना ब्रेक लावण्यात यश संपादित केले वाडेकर संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये निलेश आणि आता मात्र सेकंड स्पेलमध्ये आपण गोलंदाज विजयला पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून. हो, क्या बात आहे. बॅकफूटला गेला, इथे मात्र चांगला पंच केलाय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट आणि या 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 21. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला प्रदर्शन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 33 धावेंची आवश्यकता. हो, फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. तसा 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 23 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्यात. 15.50च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवायच्यात. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल 31 धावा. 12 चेंडू 31ची आवश्यकता असेल. 15.50च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. जर या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर इथून मात्र नक्कीच सामना बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संदेशला आपण पाहतोय. 12 मध्ये 31ची आवश्यकता. गोलंदाज तयार. संदेश. हो, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्तची उचली प्राप्त होते. यष्टीरक्षक देखील क्लोज आहेत. विकास यांना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. वाडेकर संघाची ही खासियत आहे. त्यांचे गोलंदाज देखील आपण बघा फिरकीचे जादूगर आहेत आणि त्यांचे यष्टीरक्षक देखील क्लोज किपरिंग सुरुवातीपासूनच करतात. निलेश कापसेला देखील आपण पाहतोय. चांगलं प्रदर्शन राहिलंय वाडेकर संघाचं देखील. यष्टांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी ते देखील करतायत. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक यष्टीरक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथे मात्र या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. बॅकअप चांगला आणि तत्पूर्वी या 2च धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 26 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 28 धावेंची आवश्यकता. 10 मध्ये बनवायच्यात 28. चांगलं समीकरण आतापर्यंत राहिले आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो, फटका लाजवाब आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. जिंकण्याचं समीकरण आता मात्र हळूहळू कमी होताना 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. जर 3 चेंडूमध्ये अजूनही 1 ते 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुनश्च शिरगाव करेल हेदुटणे संघ, यात मात्र शंका नाही आहे. हो, आज सोडला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आणि वाईटचा इशारा पंचांचा.
अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. 9 मध्ये 23 बनवायचे आहेत आता मात्र. हो, इथे मात्र बॅटची नरेज आणि या इथं मात्र चुकी घडतंय. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आउटफील्ड फास्ट आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दणदणीत कणकणीत चौकार. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त केलं, त्या अनुषंगाने शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. चेंडूच्या मिरिट पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता, परंतु हा चौकार आला नाही. आता मात्र 8 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता आहे. अगदी सामना क्लोज होताना पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. हेदुटणे त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर या 2 दिग्गज संघादरम्यान. हो, बॅकफुटला दिलाय, पुन्हा एकदा पंच केला. स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 चेंडू आणि आता मात्र 17 धावेंची आवश्यकता. 17चा आकडा फार म्हणजेच खतरा असतो प्रत्येक संघासाठी. आता मात्र हा खतरा कुठल्या संघावरती फिरेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 7 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. हा षटकातील अंतिम चेंडू आहे. याच्यावरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र आणखी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी केली आतापर्यंत दोन्ही बॅटर्सने. किशोर आणि दिलीपला आपण पाहतोय. हो, फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र एकच धाव घेतले आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन करायचे. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक हँडला याचा बॅटर सज्ज असेल किशोर, ज्याच्या बॅटमधून 7 चेंडू मध्ये 14 धावा आलेल्या आहेत आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संजयला आपण पाहणार आहोत. संजय वरती आता मात्र विश्वास दाखवलाय कर्णधाराने. विश्वासाला सार्थ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेंची आवश्यकता. 16 धावेंची आवश्यकता. 16 धावेंची आवश्यकता. 6-16चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. लेट्स प्ले. हो, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला आणि हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप आणि तत्पूर्वी इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज संजयला आपण पाहतोय. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 5 चेंडू 16 धावेंची आवश्यकता.
मोठ्या फटक्याच्या शोधात हेदुटणे संघाला आपण पाहतोय. हो, अपील देखील झाले आणि असा फिंगर अप OUT फलंदाज होतोय बाद. किशोर बॅक टू द पवेलियन. सामन्यामध्ये आता मात्र ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेश देखील दाखल होतोय. 4 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीचे 2 चेंडू जे डॉट आलेत, अर्थातच एक चेंडू डॉट आणि त्याच्यावरती विकेट्स, ते थोडंसं नक्कीच वाडेकर संघाच्या अशा पल्लवित करतील विजयाच्या यात मात्र शंका नाही. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरगाव होईल. 4 चेंडू आणि 4 चौकार, गोल्डन चौकार मारावे लागतील. कारनामा होईल का, इथे मात्र वारपे पलटवार होईल का, हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. 4 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेश आहे. गणेशकडे स्ट्राईक आहे आणि इथून जर सामना जिंकायचा असेल, आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल, तर गणेशला इथून मात्र मोठे फटके मारणं गरजेचं असेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन द मार्क संशय. हो, फटका लाजवाब आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला एक धाव आली आहे आणि इथे मात्र ही एकच धाव घेतली जाते. आता मात्र 15 धावेंची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. तीन चेंडू 15 धावेंची आवश्यकता आणि आता मात्र स्ट्राईकला असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल दिलीप पाटील. दिलीप हा कारनामा रचेल का. 3 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. दिलीप वरती विश्वास दाखवला. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला तेज सरळ चेंडू हाताळला आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाडेकर संघाला आपण पाहू शकता. पिसवली संघाचे संघनायक आपण सज्ज राहा पुढील मॅचच्या टॉससाठी. हो, हा चेंडू देखील येतो डॉट. क्या बात आहे. तेच सरळ चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि आता मात्र अवघ्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाच्या उंबरट्यावरती वाडेकर संघाला आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये साकारला. हो, शेवटच्या चेंडूवरती चांगला तेज तराटा फटका, चौकार येतोय. शेवट गोड जरूर केलाय फलंदाजाने, परंतु हा सामना जिंकलाय वाडेकर संघानं. वाडेकर संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल हेदुटणे संघाचं देखील खूप खूप कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉससाठी यायचंय दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. आजच्या दिवसातील अंतिम मॅच पिसवली त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर अशी ही लढत